नमस्कार सर्वांना. आज आपण आलो आहोत एका परफेक्ट वीकेंड गेटवेवर. शांत वातावरण असणारी जागा आणि टोटली बजेट फ्रेंडली असणारी जागा म्हणजेच हॉस्टेल प्लस पंचगणीला. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर माहिती मिळेल. कसे पोहोचायचं, कोणत्या रूम्स बुक करायच्या, फूड कॅफेजची काय सोय आहे, त्याप्रमाणे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज काय आहेत आणि शेवटचं म्हणजे आपलं बजेट कसं प्लॅन करायचं. आणि या ट्रिपसाठी पूर्ण गाईड तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. चला तर मग सुरू करूया. पंचगणीला पोहोचणं अगदी सोपं आहे. पुण्याहून सुमारे 3 तासात कार किंवा बसने पोहोचता येतं. मुंबईवरून 5 ते 6 तास लागतात. सातारा आणि महाबळेश्वरून तर डायरेक्ट बस मिळतात. हॉस्टेल अगदी मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे तुम्ही कुठेही पोहोचायला प्रॉब्लेम नाही. आता वळूया रूम टूरकडे. सर्वप्रथम आपण बघूया कपल्स रूम. प्रशस्त खोली, आरामदायी बेड आणि मोठ्या खिडकीतून दिसणारा ग्रीन व्ह्यू कपलसाठी एकदम परफेक्ट गेटवे आणि प्रायव्हसी कम्फर्ट दोन्हीही मिळतात. खरोखर जर तुम्ही कपल असाल किंवा तुम्हाला फॅमिलीसोबतही यायचं असेल तर दिस इज मस्ट विजिटिंग स्पॉट, जो मला स्पेसिफिकली खूप आवडला. कारण इथे जो नयनरम्य दृश्य होता पावसाळ्यामध्ये, तर तुम्ही या जागेत यायलाच हवं. गाईज, यांनी कॉम्प्लिमेंटरी बॉटल शंकरपाळी हे दिलं आहे आणि हे जे बास्केटमध्ये आहे हे चार्जेबल आहे. बाकी इथे बुक्स आहेत रीडिंगसाठी आणि एव्हरीथिंग इज गुड. व्ह्यू तो ऑसम आहे, खूप ऑसम आहे. तर जर तुम्हाला बाली वाइब्स इन महाराष्ट्र हवे असतील तर ही प्लेस नक्की विजिट करायला हवी. प्रीमियम कपल रूमचं वॉशरूम जणू काही बालीमध्ये आल्याचंच फील देतं. खरोखर इथून जो तुम्हाला व्ह्यू दिसेल त्यात या व्ह्यूमध्ये असणारा हा शावर नंतर दिलेला कॉम्प्लिमेंटरी बाथरोब आणि अदर बाथ एसेन्शियल्स. म्हणजेच हा बाथरोबसोबत आपल्याला त्यांनी बॉडी वॉश, बॉडी सोप आणि अदर काही गोष्टी दिलेल्या आहेत ज्या की कॉम्प्लिमेंटरी आहेत. जर तुम्ही फ्रेंडसोबत हॉस्टेल प्लॅनिंग करतायत तर मग हा डॉर्मेटरीचा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे. यामध्ये 6 ते 8 बेड असलेलं स्वच्छ डॉर्म्स, सेल्फ लॉकर्स आणि कॉमन स्पेस. इथे नवीन लोकांना भेटण्याचा आणि नेटवर्किंगचा वेगळीच मजा आहे. तसेच इथे इन्स्ट्रक्शन्सही दिलेले आहेत जे तुम्ही फॉलो करू शकतात फॉर डॉर्मेटरी पर्पज. ही आहे आमची डॉर्मेटरी आणि खूप सुंदर व्ह्यू आहे तो. हा ना, डॉर्मेटरी मधून आता आम्ही चाललोय आमच्या रूम मध्ये. खूप मस्त क्लायमेट आहे. इथून आम्ही आता रेस्टॉरंट करायला जाणार आहोत, तो दाखवते. आता वळूया कॅफेकडे. हॉस्टेलच्या कॅफेमध्ये ब्रेकफास्ट पासून डिनर पर्यंत सगळं मिळतं. ब्रेकफास्टमध्ये कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट असतो, जे बुफे सिस्टीम असते 300 रुपयामध्ये. ते तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घेऊ शकता. दुपारचं आणि रात्रीचं जेवण व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीही तुमच्या सोयीनुसार अवेलेबल आहे. या पॅकेजमध्ये फूड इन्क्लुडेड नाही, ते तुम्हाला स्वतःहून घ्यावं लागेल. आणि कॉफी, चहा, मॅगी, हायलाइट्स हे तर कॉमन आहे, हे तुम्ही खाऊच शकता. डोंगराच्या थंड हवेत बसून गरमागरम मॅगी खाणं म्हणजे एक वेगळीच मजा आहे. हॉस्टेलमधून टेबल लँड आणि व्ह्यू पॉईंट्स एकदम जवळच आहेत, कारण हे ठिकाणच असं आहे की आपल्याला खूप नयनरम्य दृश्य मिळतं. दिस इज गेमिंग रूम ऑफ हॉस्टेल प्लस पंचगणी. खूप ऑप्शन्स आहेत आणि हॉस्टेलची एक स्पेशालिटी आहे की हे नेहमी युनिकनेस असतं त्यांच्या ड्रॉइंग अँड सम एस्थेटिक फोटोज. सो इथे तुम्ही ग्रुप किंवा फॅमिलीने आले असाल तर इथे करू शकता गेमिंग. डॉग जो इव्हिनिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये दुसरी ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे मूवी नाईट. इथे प्रत्येक विकेंडला मूवी शो असतो. 3 तासाची मूवी तुम्ही तुमच्या फ्रेंड्स किंवा फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकता. ही मूवी कॅफेटेरिया एरियामध्येच दाखवली जाते. तुम्ही तुमचा डिनर या मूवीसोबत एन्जॉय करू शकता आणि क्वालिटी टाईमसुद्धा स्पेंड करू शकता. फक्त मूवी नाईटच नाही तर कॅम्प फायर, म्युझिक सेशन्स, बोर्ड गेम्स, जो गेमिंग एरिया आपण बघितला तो,
त्यामध्ये आपल्याला नवीन लोकांशी कनेक्शन बनवता येतात, नेटवर्किंग बनते आणि शांतपणे सूर्यास्त आणि रात्रीचे तारे पाहता येतात. खरंच रात्रीचं वातावरण अगदी रिलॅक्स आणि फ्रेंडली असतं. ट्रॅव्हल्सला इथे खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि स्पेसिफिकली मला इथे खूपच पॉझिटिव्ह वाईब्स आल्या. मी माझा डिनर हलचल हा मी मूवी बघत होतो आणि ही ॲड फ्री मूवी असते, सो तुम्ही ही मूवी डेफिनेटली एन्जॉय करू शकतो. फूड तर मला खूपच आवडलं आणि मी डेफिनेटली सांगेन की तुमचं फूड ट्राय करा. आणि आता आपण जाऊया पुढच्या दिवशीकडे. आता मुख्य मुद्दा म्हणजे बजेट ट्रॅव्हल प्लॅनकडे जाऊयात. तर आपण जी डॉर्मेटरीज बघितली ती डॉर्मेटरीज साधारण 600 ते 900 रुपये पर पर्सन त्याचं प्राईस असते फॉर पर नाईट. आणि जी आपण कपल रूम बघितली त्याची प्राईस होती 18 ते 25 हजारच्या रेंजमध्ये पर कपल पर नाईट. आणि जे फूड होतं ते फूडची प्राईस होते 300 पर पर्सनमध्ये तुम्हाला ब्रेकफास्ट मिळणार बुफे सिस्टममध्ये. आणि जे काही लंच किंवा डिनरचं होतं ते मेन्यूजसुद्धा बजेट फ्रेंडली होते. साधारण 150 ते 300 रुपयामध्ये एखाद मेन्यू तुम्हाला मिळेल. आणि बॅकपॅकर्स, कपल्स, फ्रेंड्स या सर्वांसाठी परफेक्ट ट्रॅव्हल डेस्टिनेशन आहे. खरोखर इथे याचं जे युनिकनेस आहे ते युनिकनेस म्हणजे हॉस्टेलमध्ये कंटेनर्स जे डब्याचे गुड्स असतात त्या गुड्स स्टे त्यांनी प्लॅन केलं आहे आणि कंटेनर स्टे त्यांनी प्लॅन केलं आहे, विच इज वन ऑफ द युनिक स्पेशालिटी ऑफ हॉस्टेल प्लस जी मी आजपर्यंत कुठेच नाही बघितली. आणि बाली थीम त्यांनी पूर्ण केलेला आहे. त्यांचा माउंटेन व्ह्यू परफेक्ट येतो आणि कंटेनर स्टे हा युनिक वीकेंड गेटवे तुम्हाला इकडे अनुभवायला मिळेल. आता आम्ही हॉस्टेल प्लसमध्ये आहोत आणि आता आम्ही चेकआउट करणार आहोत. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स ऑफ माय हॉस्टेल प्लस इज रूम्स आर गुड, डॉर्मेटरीज आर ऑल्सो गुड. जे कपल रूम्स आहेत ते तर एकदम बेस्ट आहेत, बस थोडे कॉस्टली आहे. बट व्ह्यूसाठी जर तुम्ही येणार इथे तर वन ऑफ द मोस्ट विजिटिंग प्लेस आहे आणि बेस्ट आहे. बाकी लंच, डिनर, ब्रेकफास्ट यामध्ये काहीच इन्क्लुडेड नाही आहे, ते तुम्हाला घ्यावं लागेल. बट रेट्स आर ऑल्सो रिजनेबल. आणि मी रेट सांगेन की आम्ही 7 लोकांचे मिळून एक डॉर्मेटरी घेतली होती. सो डॉर्मेटरीसाठी 800 पर पर्सन होता आणि फॉर कपल रूम 12,000 चार्जेस होते. सो ओव्हरऑल कॉस्ट आमचा 7 लोकांचा फॉर 1 नाईट झालं 22,000 अप्रॉक्स. सो आणि त्यामध्ये तुम्हाला लंच, डिनर, ब्रेकफास्ट जर करायचं असेल तर 300 ब्रेकफास्ट आहे पर पर्सन. त्यामध्ये सर्व बुफे सिस्टम आहे आणि डिनर आणि लंचसाठी तुम्ही तुमच्या हिशोबाने ऑर्डर करू शकता. बट दिस इज वन ऑफ द मोस्ट विजिटिंग प्लेस एव्हर. मला खूप आवडला आणि याचा व्ह्यू तर जस्ट ऑसम होता. सो व्ह्यूसाठी तुम्हाला यायचं असेल तर हॉस्टेल प्लसला नक्की या. आणि स्टे ट्यून, आता आमची रिटर्न जर्नी स्टार्ट होते आणि आता आम्ही डायरेक्ट चाललो मुंबईला. सो थोडासा ब्रेकफास्ट करून मग रिटर्न जर्नी. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग अँड अशाच सपोर्ट करत राहा, इतकंच प्रेम करत राहा. डू सबस्क्राईब, टू फॉलो.